गाईस फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशन. गाईस हे मनमाडचं जंक्शन आहे, इथे अंतिम क्लिअर आहे. आणि तू हॅलो गाईज, वेलकम टू अवर फर्स्ट ब्लॉग. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. हा दिवाळी वॅकेशन ट्रिप बद्दल राहणार आहे. तर आम्ही या ब्लॉग मध्ये कुठे जाणार आहे या व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला नक्की करणार आहे. तर आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे. आता आमची ट्रेन आहे 10ची आणि आता 8:45 झालेले आहे. तर समोर बघूया. सो गाईज आता निघणार आहे. हे चार्ट आहे, तुम्हाला दाखवून देतो मी. हे कालचा ऑर्डर होता आणि जस्ट कालच्या काल कम्प्लीट करून हे द्यायचं होता. आणि हा जाता जाता मी येणार आहे. तर आम्ही तर ही माझी बहीण आहे. आम्ही आमचा लाजाडू प्राणी आहे. आता आम्ही जाणार आहे. चलो बाय बाय. चलो हाय गाईज, तर आम्ही फायनली ट्रेन मध्ये बसलेलो आहे. ही माझी फ्रेंड आणि ही माझी सिस्टर. तर आम्ही तिघी जणींचा हा प्लॅन म्हणजे खूप प्रॉब्लेम्स मधून हा प्लॅन आपल्या दोघांचं होतं, पण मी सक्सेसफुल केला त्याला. अरे सो फायनली हा सक्सेसफुल झालेला आहे. आणि आज म्हणजे असं वाटत आहे की नाही खरंच चाललेलं आहे. फायनली आम्ही मनमाड या जंक्शनला आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही जस्ट तिकीट बुक केली, कारण आमची हाफवे पर्यंतच तिकीट बुक झालेली. आणि देन त्यानंतर सेकंड तिकीट बुक केली. ट्रेन आहे 7:30ची. तर आता आम्ही निघणार आहे. बाय बाय. त्याच्यानंतर आम्हाला दुसरी ट्रेन बदलायची आहे. तर माझे फ्रेंड्स तुम्हाला दाखवते. दोन बहिणी दोघी येत आहेत. आता आम्ही चालवत आहे. म्हणजे अगोदर तर आम्ही मनमाड पासून आता आम्हाला औरंगाबादची दुसरी ट्रेन बदलायची आहे. त्याच्यामध्ये पण खूप काही स्ट्रगल नाही झालं आमच्यावाला, पण आता नेक्स्ट टाइम आता आम्ही केलेलं आहे जनरल. त्याच्यामध्ये पण आमची येण्याची तिकीट कन्फर्म नाही आहे. बस हे बघा गाईज, हे मनमाडचं जंक्शन आहे. किती अनक्लीन आहे. आपल्या वर्धेचं जंक्शन खूप खूप यानी खूप छान क्लीन आहे. मी पण ऍग्री करते याच्यामध्ये. आणि तू हे नाही करत ही कोणत्या कोमात आहे माहित नाही. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशन. आम्ही आलेलो आहे औरंगाबादला आणि आम्ही इथे आमच्या रिलेटिव्ह कडे राहत होतो. आणि आता जस्ट रेडी वगैरे झालेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहोत फिरायला. तर ही बघा माझ्या फ्रेंड्स. तर आता आम्ही जाणार आहोत. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला नक्की समजेल की आम्ही कोणते कोणते प्लेस बघणार आहे. स्टे ट्यून. गाईज आम्ही आलेलो आहे बिबिका मकबरा, इथे तुम्ही बघू शकता. आणि आता इथे आम्ही पूर्ण स्कल्पचर वगैरे सर्व जे काही आर्ट आहे ते बघणार आहे. हिचा फोटोशूट वगैरे झालेला आहे. हिला फोटोशूट करून हॅपी करून दिलेलं आहे. आणि आता व्लॉग कंटिन्यू करत आहे. तर तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्स बघायला मिळेल. तर आम्ही थोडं फोटोशूट वगैरे काढून घेतो आणि भेटूया नंतर. गाईज ही इतकी सुंदर प्लेस आहे ना की इथनं निघायचा विचारच नाही होता. तुम्ही बघू शकता यार, एवढी सुंदर प्लेस आहे की काय सांगू. वाव. ठीक आहे फाइनली अंदर आ चुके हैं. ये देखिए इतना अच्छा स्कल्पचर है, मैं आपको दिखाऊंगी.
गाईज इतका सुंदर व्ह्यू होता की बघता बघता आम्हाला म्हणजे काय नाईट झाली आहे, पूर्ण संध्याकाळ झालेली आहे. कसं वाटलं तुला व्ह्यू? मला पण खूप छान वाटलं. मी तर म्हणते की नक्कीच तुम्ही इथे या आणि हा खूपच छान प्लेस आहे. खूप तुम्हाला सुंदर. म्हणजे असं वाटेल की ताजमहल असते ना त्याच्यापेक्षा पण असं वाटतं की ताजमहल बघायला चाललाय तुम्ही. आमची तर इच्छाच नव्हती होत की इथून निघावं, बट एवढा सुंदर व्ह्यू आहे ना. ही बघू शकता, हे माझ्या बॅक साईडचा आहे आणि हा इथला आहे. इतका सुंदर व्ह्यू दिसत आहे की खूप सुंदर. मस्ट विजिट गाईज. गाईज आमचा आजचा हा ब्लॉग संपलेला आहे. आता आम्ही नाईट वॉकला आलेलो आहे. नाईट वॉक एन्जॉयमध्ये आणि थोडा हेक्टिकमध्ये पण गेलेला आहे ह्या साडे, कारण जस्ट ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही इथे पूर्ण गेलेलो आहे. थोडं पण रिलॅक्स झालेला नाही आहे. सो आता जेवण वगैरे झालं आहे आणि इथे नाईट वॉकला आलेलो आहे. बघा सर्वजणही बघा. तर आम्ही ते नाईट वॉकला आलो आणि आता जस्ट आता झोपून जाणार, थोडं रिलॅक्स होणार. चला भेटूया उद्या. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.